प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे। मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदारसंघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे। श्रीरामपूर राखीव असल्याने संगमेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचे सूचक वक्तव्य डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या दौऱ्याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या। या मतदारसंघातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढवणार असून आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा सर्वोपरी तेच आहे। त्यामुळे मी शिर्डीमधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे। लोकतांत्रिक प्रक्रियेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य हेच आहे। पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो। नगर दक्षिणमध्ये आमदार राम शिंदे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते। त्याच पद्धतीने विधानसभेला कोणी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली असेल तर यात गैर काही नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली। विधानसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव आहे। कोपरगावचे राजकारण खूप क्लिष्ट आहे, त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहे। कारण याही तालुक्यात अनेक जण इच्छुक आहे, त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत। माझे काम फक्त अर्ज करण्याचे आहे। पक्षाने आदेश दिला तर त्यानुसार आपण पुढे निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे। आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे। कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे। तिकीट कोणाला मिळणार, काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे। पक्ष निर्णय ही पक्ष जरा संधी देईल तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे। आता राहिला मुद्दा माझा, मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी पाहू, आजूबाजूला कुठं काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित करू। पक्षातले राजेंद्र त्रिपाठांनी आरोप केला किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की राधाकृष्ण विखेंच्या विरोधात सगळं जनमत आहे, त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही आणि मला द्यावी अशा प्रकारे। आता पक्षामध्ये इच्छुक असतातच। दक्षिणेमध्ये पण शिंदे साहेबांनी जसं इच्छा व्यक्त केली होती, मी इच्छा व्यक्त केली होती, अजून अनेक लोक होते त्यांची इच्छा होती निवडणूक लढवायची, पक्षाने मला संधी दिली। तसं लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची, उमेदवारी मागायची। त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती, हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, आज आमच्या या परिसरामध्ये आपल्याला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष दिली पाहिजे तर पक्षाकडे मागणी करू शकतो। आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे, तर इकडे शिवेला रावरी आहे, तिकडे संगमनेर आहे। कोपरगावला अगोदरच एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिथं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय कोणावर लादत नाही स्वतःला, पण यदा कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की तुम्ही जर पाहिली बऱ्याच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं। कधी कधी 4-4 लोक असतात, 3-3 लोक असतात, तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल, शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे। मी अर्ज करतो, अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं न जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे। तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो, दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली। जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे, तसं आता राहुरीमध्ये तडीले साहेब आमचे तिथं आहेत, मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून। मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे कुठं मतदारसंघाची जर समजा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम तडीले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे। असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा पूर्ण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणून तसं करू। A+B=C। या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।